शिबुवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे देवकी ही नागेश्वरच्या गाडीसमोर आलेली असते. जेव्हा ती नागेश्वरच्या गाडीसमोर येते तेव्हा मात्र सुभानराव ब्रेक लावतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काय झाले, तुम्ही काही डोक्यावर पडलेले आहात का? हे अशा पद्धतीने ब्रेक कोण लावतं? अहो, ती बाई समोर आली. कोण बाई समोर आली असं म्हणता क्षणी नागेश्वर समोर पाहतो तर त्याला इथे जी काही देवकी आहे ती देवकी दिसते. आणि ती देवकी त्याला दिसल्यानंतर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. आता तो इथे विचार करू लागतो की हे सगळं काही काय आहे, म्हणजे ही देवकी इथे कशी? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे हिला तर आम्ही मारलं होतं, हिचा तर आम्ही इथे अंत केला होता, मग ही देवकी इथे आली कशी? हा विचार आता इकडे तो करू लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, अहो सुभानराव, फारच वाईट झालं की. तेव्हा सुभानराव म्हणत असतात, काय झालं? अहो, ही बया इथे कशी? असा विचार आता इकडे तो करतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला उर्वशीने सावीला पतंग बनवायला लावलेले असतात. रुद्र येतो आणि म्हणत असतो, अगं सावी, काय हा लहान पोरांसारखा घाट घातलाय, सगळ्या घरामध्ये काय पतंग केलेस? तेव्हा लगेच उर्वशी म्हणत असते, अरे बघ ना, आपली सावी आपल्या एन्जॉयसाठी किती आणि काय काय करते. म्हणजे तिने असं ठरवलं आहे की काही झालं तरी ह्या एन्जॉयसाठी आपणच काम करायचं आणि ह्या एन्जॉयसाठी आपणच इकडे पतंग वगैरे बनवायचे. गिरिजा तिथेच उभी राहिलेली असते. आता गिरिजा जेव्हा तिथे उभी राहिलेली असते तेव्हा उर्वशी तिला म्हणत असते, अगं तू इथे काय करतेस? जा बरं, तू तिकडे जा, म्हणजे तुला इथे थांबायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, मी तिकडे जाऊ? हो, म्हणजे घरातली किती कामं पडलेली आहेत ना, ती कामं तिकडे जाऊन तू कर. असं आता इथे ती तिला बोलत असते आणि आतमध्ये पाठवत असते. तेव्हा उर्वशीने एक ट्रिक दिलेली असते आणि ती म्हणजे की रुद्रच्या जवळ जायचं असेल तर हा मांजा थोडासा बोटाला गोल गोल गुंडाळायचा आणि ताणून धरायचा. आणि ताणून धरलास की मग लगेचच तुझ्या बोटाला थोडंसं लागेल, रक्त येईल आणि लगेच आता जो काही रुद्र आहे त्याला ते सगळं काही आवडेल आणि तेव्हा तो लगेच आता तुझ्याकडे खेचला जाईल. तेव्हा ती सेम त्या पद्धतीने करते आणि सेम त्याच पद्धतीने केल्याबरोबर आता म्हणत असते, बघ ना रुद्र, मला किती लागलेला आहे, माझ्या बोटातून रक्त येत आहे. तेव्हा रुद्र बघायला जातो तर तेव्हा लगेच आता इथे गिरिजा आलेली असते आणि गिरिजा आल्याबरोबर ती म्हणत असते, अरे, लागलंय तुला? अगं काय हे बघ ना, मी ना रांगोळीवर हळद टाकायला चालले होते आणि म्हणून आता हीच हळद तुझ्या ह्याच्यावर बसवते. तेव्हा तुला माहिती ना, तू माझ्यामध्ये आणि त्याचबरोबर रुद्रमध्ये कधीच येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस म्हणून. हे मी तुला किती वेळा सांगितलं आहे, पण त्याच गोष्टी तू पुन्हा पुन्हा केल्यास तर फार वाईट होईल बघ. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते तिने बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर इकडे जो काही नागेश्वर आहे त्याच्यासमोर एक गावातली व्यक्ती आलेली असते. आता नागेश्वर समोर ती गावातली व्यक्ती आल्यानंतर ती म्हणत असते, अहो तुम्ही काय करताय? तुमचं काम आम्ही नंतर करू हो. सुभानराव बघा, ती बाई इथेच होती, कुठे गेली ती बाई? शोधा लवकर, बोलवा, आपली माणसं कामाला लावा. तेव्हा लगेच आता इकडे सुभानराव त्यांच्या माणसाला फोन करतो आणि ताबडतोब जंगलाच्या दिशेने तो इथे बोलावून घेतो. आता ताबडतोब जंगलांच्या दिशेने इथे बोलावून घेतल्यानंतर ताबडतोब इकडे सुभानराव म्हणत असतो, काय झाले, मला काही कळेल का? म्हणजे तुम्ही कशाबद्दल हे सगळं बोलताय? तुम्हाला सांगू का, खूप मोठी चूक केली, फार मोठी चूक झालेली आहे. अहो कसली चूक झाली, काय झाले, असं का बोलताय साहेब तुम्ही? तेच तर सांगतोय, एवढ्या वर्षाची चूक आता आम्हाला नडेल असं अजिबात वाटलं नव्हतं, असं सुद्धा इकडे आता तो बोलू लागतो. तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो, तुमच्या त्या माणसांना कामाला लावताय का आम्ही फोन करू? तेव्हा सुभानराव म्हणत असतो, केला फोन वगैरे, ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता करून झालेल्या आहेत, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजाने तिच्या ह्याच्यावर हळद हळद बसवलेली असते आणि हळद बसवल्यानंतर तिला ती म्हणत असते की हे बघ, जा बरं, तू आता इथे थांबू नकोस,
तुझी तू काम कर जाऊन. तेवढ्यातच रुद्र आता पतंग बनवायला घेत असतो आणि रुद्र पतंग बनवायला घेत असताना इकडे पुन्हा जी काही सावी आहे तिला मध्ये मध्ये करायचंच असतं. त्याचमुळे गिरिजा तिला म्हणत असते, हे बस सावी तुला जमणार नाही. तेव्हा लगेच आता इकडे जी काही सावी आहे ती म्हणत असते, अरे रुद्र तुला सांगू का, हा ग्लू घे ना. हा ग्लू ना खूप जास्त स्ट्रॉंग आहे. हा ग्लू घेतलास ना तुला फारच बरं वाटेल बघ, खूप छान वाटेल. तू ह्याने हे सगळे पतंग बनव ना. तेव्हा आता इकडे रुद्र तो ग्लू घेत असतो. तर इकडे आता सावी म्हणत असते, हे कसं आहे ना, हे सगळे जे काही पतंग आहेत ना ते मी बनवलेले आहेत. मग आता उडवायचे आहेत ना. तेवढ्यातच इथे आता गिरिजाचं त्या ग्लूने बोट चिकटलेलं असतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अरे बाप रे, बघा ना काय झाले. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय झाले बघू. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, ह्या ग्लूने तर माझं बोटच ह्या कणीला चिकटलंय. बघू बघू. अहो असं काय करताय तुम्ही, नका ना हे करू, असं बघू नका ना. तेव्हा तो म्हणत असतो, अरे असं कसं बघू नका, म्हणजे मला दाखव 1 मिनिट. तेव्हा लगेच इकडे जी काही सावी आहे ती म्हणत असते, अरे हे बोट चिकटलं आहे, कसं चिकटलंय मी काढण्याचा प्रयत्न करते. तेव्हा लगेच आता इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, हे बघ तू हे नको करूस आणखी, तुला हे जमणार नाही. आणि त्याचबरोबर तू जाऊन आराम कर बरं, तुला हे पतंग वगैरे उडवणं सुद्धा इकडे जमणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की जी काही गिरिजा आहे ती तिचं बोट काढण्याचा प्रयत्न करत असते. दुसऱ्या बाजूला ते गुंड जंगलामध्ये जाऊन पोहोचलेले असतात. आता गिरिजाचं बोट रुद्र काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि पूर्ण प्रयत्न केल्यानंतर त्याला मात्र ते बोट काही केल्या निघत नाही. उलट त्याच बोटाच्या बाजूला आता रुद्रचं सुद्धा दुसरं बोट जे आहे ते इथे चिकटलेलं असतं आणि ते रुद्रचं बोट तिथे चिकटल्यानंतर आता मात्र इकडे त्याला फारच त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा लगेच आता इकडे जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, बघा तुम्हाला म्हटलं होतं ना हे असं करू नका म्हणून, तुम्ही तर ऐकायला अजिबातच तयार नसतात. किती आणि कसं सांगायचं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. रुद्र तुम्ही ना ऐकतच नाही आहात, असं सुद्धा आता इकडे ती त्याला म्हणत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अरे वा, उलट चांगलंच आहे ना. तेव्हा सावी म्हणत असते, मी ते वेगळं करते आणि इकडं. तेव्हा लगेच आता गिरिजा म्हणत असते, तुला ते अजिबात जमणार नाही आहे. गिरिजा आणि रुद्रला वेगळं करणं समजलं तुला. तेव्हा इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की उर्वशी जी काही लोकं आहेत ती आपल्या देवकीला इथे शोधतच आलेले असतात. आता ती लोक शोधत आल्यानंतर इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो, आणि ती म्हणजे की किती नाही म्हटलं तरीसुद्धा जो काही आपला रुद्र आहे तो आता गिरिजेच्या फारच जवळ असतो. इकडे आता ती जी काही माणसं आहेत ती माणसं इथे नागेश्वरला आणि सुभानरावांना येऊन सांगत असतात की आम्ही पूर्ण जंगल इथे बघितलं आहे, पण जी काही बाई आहे तुम्ही म्हणताय तर तसं आम्हाला संशयास्पद कोणीच दिसलं नाही आहे, असं इकडे तो बोलतो. आता सावीला फारच त्रास होत असतो, कारण शेवटी इथे तिला रुद्रच्या जवळ असायचं होतं तर ती नाही, तर इकडे जो काही रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजा हे दोघेसुद्धा एकमेकांच्या जवळ आहेत आणि त्याचमुळे इकडे आता ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि तेव्हा इकडे जी काही गिरिजा आहे तिला तर इकडे फारच आनंदसुद्धा होत असतो. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांनो, की आता इकडे जो काही आपला हा आहे नागेश्वर आहे तो सुभानरावांची वाट बघत असतो, तर देवकी तिथून आता कशीबशी सुटलेली असते. देवकी तर कशीबशी सुटलेलीच असते, पण इकडे आता जो काही रुद्र आहे तो पुन्हा पुन्हा सावीला तेच सांगत असतो, हे बघ सावी, आता काही तुला पतंग वगैरे उडवता येणार नाही आहे. मग मी काय म्हणतो, तू तुझ्या खोलीमध्ये जा आणि तुझ्या बोटाला लागले ना तर तिकडे जाऊन तू आराम कर. तुला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करायला जमणार नाहीत. तिथून देवकी बरोबर निसटलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही, मी अजिबात कुठे जाणार नाही. हा जो काही पतंगाचा प्लॅन आहे ना तो पूर्ण माझाच होता, मग मी कुठेच जाणार नाही, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, अगं सावी असं काय करतेस, तुला थोडी ना आता हे सगळं काही करायला जमणार आहे, सांग बरं तू कसं करणार आहेस. नाही जमणार आहे तुला हे सगळं काही करायला, असं आता रुद्रने तिला सांगितलेलं असतं. तेव्हा सावी मुद्दामच तिथे थांबण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण आता उर्वशीला कळून चुकलेलं असतं की नाही, इथे थांबवून काहीच होणार नाही, त्यामुळे ती आता लगेच तिला तिथून घेऊन जाते. आता इकडे जो काही रुद्र आहे त्याला खूप इम्पॉर्टंट कॉल आलेला असतो आणि तो बोलत असतानाच तो म्हणत असतो, सॉरी मला ना इथे आता आवाज येत नाही आहे.
तेव्हा आवाज येत नसल्या कारणाने आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, गिरीजा ऐका ना, खूपच इम्पॉर्टंट कॉल आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आवाज येत नाही आहे ना, तर मला हा कॉल घ्यावाच लागणार आहे आणि बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे. प्लीज येता का? तेव्हा ती म्हणत असते, अहो रुद्र, असं काय करताय? असं हे एकमेकांचं बोटाला बोट चिकटलं आहे आणि असं सोबत बाहेर फिरणं कसं दिसणार आहे? नको ना, नको. असं काय करताय गिरीजा? खूप महत्त्वाचा कॉल आहे. प्लीज चला ना. असं म्हणून आता इकडे जी काही गिरीजा आहे ती निघालेली असते. आता गिरीजा बरोबर निघाल्यानंतर दोघेही जण फोनवर बोलत असतात. दुसऱ्या बाजूला इकडे त्याची माणसं आलेली असतात आणि सुभानरावांना सांगत असतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतात, कुठे गेली? ती इथंच तर होती ना, मग गेली कुठे? असं कसं शक्य आहे? ती कुठेच जाणं शक्य नाही आहे. तुम्ही नीट बघितलं आहे का? हो, आम्ही व्यवस्थित बघितलेलं आहे. असं सुद्धा आता इकडे ती लोकं सांगत असतात. तेव्हा काही जरी झालं तरीसुद्धा ती बाई शोधलीच पाहिजे, ती बाई भेटलीच पाहिजे, असा विचार ही लोकं करतात आणि असा विचार केल्यानंतर तेवढ्यातच तिथे सगुणा आलेली असते. आता तिथे सगुणा आल्यानंतर आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आता सगुणा म्हणत असते, अरे रे रे, काय हाल झालेत रे तुझे, काय हाल झालेले आहेत. तेव्हा लगेच नागेश्वर म्हणत असतो, सुभानराव आपल्याला फार कामं आहेत, निघायला पाहिजे इकडून. तेव्हा सगुणा सुभानरावांना म्हणत असते, काय रे सुभानराव, ह्या अशा दळभद्री लोकांची साथ देऊन तुला कसं रे काहीच वाटत नाही आहे. तेव्हा लगेच इकडे हे सगळं काही होत असताना आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, आज कशाला उगाचच ह्या बाईचं सकाळी सकाळी तोंड बघावं लागलेलं आहे. तेव्हा सगुणा म्हणत असते, अरे ते तर बघावंच लागणार होतं तुला. अगं तू आत्तापर्यंत माझ्या विरोधामध्ये किती आणि काय काय कटकारस्थाने केले. मला इकडे सिद्ध करण्यासाठी गावकऱ्यांसमोर तू सगळे पुरावे आणण्याचा खूपदा प्रयत्न केलास, पण अजिबात तसं झालेलं नाही. ही गोष्ट तुला चांगली माहिती ना. मग तू ह्या सगळ्या गोष्टी अजिबात मनावर घेऊ नकोस किंवा मला तू सांगू नकोस. तेव्हा सगुणा म्हणत असते, अरे ते तर सगळं काही होणारच आहे, त्या गोष्टीची तू इथे अजिबात काळजी करू नकोस, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो रुद्र आता फोनवर बोलत असतो. रुद्र फोनवर बोलत असताना आता गिरीजा म्हणत असते, असं आपण किती वेळ ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. चला ना प्लीज चला. असं नाही करू शकत. अरे गिरीजा, असं काय करताय तुम्ही? माझा इम्पॉर्टंट कॉल आहे ना. तेवढ्यातच पाठीमागून जी काही आपली वासंती आहे ती आवाज देत असते आणि म्हणत असते, अरे रुद्र, गिरीजा, तुम्ही कुठे थांबलायत? काय करतायत तुम्ही? या लवकर, या लवकर, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही वासंती आहे ती वासंती इकडे आवाज देत असते. तर आता जो काही रुद्र आणि त्याचबरोबर गिरीजा तिथे बाजूला असलेल्या टेबललाच धडकतात. तिथे बाजूला असलेल्या टेबलला धडकल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, काय करताय हे सगळं? असं कसं करू शकता तुम्ही? तेच तर मला काही कळत नाही. तेव्हा ती म्हणत असते, कसं करताय म्हणजे? तुम्ही बघा तर काय होतंय हे सगळं आणि काय नाही ते. तेव्हा लगेच आता इकडे दोघेही जण फारच जवळ असतात आणि दोघेही जण फारच जवळ असल्या कारणाने एकमेकांवरती जवळपास धडकलेलेच असतात आणि एकमेकांवरती जवळपास धडकल्यानंतर आता इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, तुम्ही काम करा बरं, फोन ठेवा, मी आता अडकलोय. तेव्हा इकडे जी काही आपली गिरीजा आहे ती म्हणत असते, काय म्हणताय? अडकले? हां, म्हणजे मी आता बघा ना, आपली बोटं अडकलीत आहेत ना, मग आता मी इथून कसं निघणार बरं बाहेर? नाही निघू शकत ना. असं सुद्धा तो आता इथे बोलत असतो. तेव्हा लगेच आता गिरीजा म्हणत असते, काय हे सगळं? आपल्याला इथून निघलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे ना. तर आता दुसऱ्या बाजूला सगुणा म्हणत असते, अरे नाग्या, तुझे लवकरच दिवस भरणार आहेत आणि भरलेले सुद्धा आहेत. त्यामुळे तू ह्या गोष्टी मला आता अजिबात शिकू नकोस, असं तिचं स्पष्टपणे म्हणणं असतं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, तू ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आज सांगू नको बरं का. त्याने काही एक फारसा फरक पडणारा नाही, कळलं तुला? आणि गावकऱ्यांसोबत आम्हाला इथे कितीतरी वेळा गुन्हेगार म्हणून तू दाखवण्याचा प्रयत्न केलास, पण त्याने काही झालं नाही. गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे ना. त्यामुळे उगाचच आता आमच्या मागे पुढे आणि आमच्या मध्ये मध्ये येण्याचा तू अजिबात प्रयत्नसुद्धा करू नकोस, असं सुद्धा स्पष्टपणे आता इथे जो काही नागेश्वर आहे त्या नागेश्वरने सांगितलेलं असतं. आता नागेश्वरने ह्या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा प्रेक्षकांनो, सगुणाने मात्र स्पष्टपणे त्याची कानउघडणी केलेली असते आणि त्याला चांगला चोपसुद्धा दिलेला असतो. तिने सांगितलेलं असतं, अरे किती नाही म्हटलं ना तरी तुला एक गोष्ट सांगते मी. हे बघ, आता तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे आणि सुभानराव
ह्याची संगत जास्त दिवस धरू नका. तुम्हालासुद्धा हा कधी लटकवून जाईल ना ते तुमचं तुम्हालासुद्धा कळणार नाही, समजलं? आणि नाग्या, इथे तुझे तर कधीच चांगलं होणार नाही. तुझा मला बघितल्याने काय किंवा कोणाला बघितल्याने काय दिवस चांगला जाणारच नाही, समजलं तुला? असं आता इथे स्पष्टपणे ती बोलत असते. आणि तेव्हा लगेचच तिथून निघून जात असते. तेव्हा जो काही नागेश्वर आहे तो फारच घाबरला इथं चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, ही बया इथे आमच्यासमोर काय करत होती? तेव्हा सुभानराव म्हणत असतो, मला पण नाही कळते साहेब, ही सकाळी सकाळी भ्याड आमच्यासमोर कुठे आली आणि काय झाली म्हणून. जा लवकर ती बया शोधा कुठे गेली आहे तर. तेव्हा सुभानराव त्यांच्या माणसांना ती बाई शोधण्यासाठी पाठवत असतात. दुसऱ्या बाजूला वासंती, आता गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र ह्या दोघांना सुद्धा शोधत शोधत बाहेर आलेली असते. ह्या दोघांना सुद्धा शोधत शोधत बाहेर आल्यानंतर सगळ्या ठिकाणी ती शोधत शोधत असते, पण इथे मात्र कुठेच सापडत नसतात ती दोघंजणं. आता त्याच टेबलवरती रुद्र पडलेला असतो तर त्याच्याजवळ गिरिजा असते आणि तेव्हा लगेच वासंती त्या दोघांना पाहते आणि म्हणत असते, अरे तुम्ही असे काय लपून बसला इथे? तेव्हा लगेच आता हे दोघेही जण म्हणत असतात, नाही नाही आईसाहेब, आम्ही लपून वगैरे अजिबात बसलेलो नाही आहे. मग काय करताय तुम्ही दोघेजण इथे? आईसाहेब, त्याचं काय आहे ना, ते ग्लूमुळे ना आमचे बोट एकमेकांच्या बोटाला चिकटलेले आहेत. तेव्हा लगेच आता इकडे वासंती हसायला लागते. एवढी हसत असते प्रेक्षकांना की काही विचारू नका. जो रुद्र आहे त्याने त्याच्या कळण्यामध्ये आतापर्यंत वासंतीला कधीच एवढं हसताना पाहिलं नव्हतं आणि आज अशा पद्धतीने हसताना पाहिल्यानंतर त्याला तर फारच आनंद इथे होत असतो. तो आता विचार करू लागलेला असतो की माझी आई एवढी हसू शकते, ह्या विचारानेच तो आनंदलेला असतो. तेव्हा तो म्हणत असतो, आईसाहेब काय झालेलं आहे? तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, अरे काही नाही, उलट कायम असेच सोबत राहा, एकमेकांपासून वेगळेसुद्धा होऊ नका, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, आईसाहेब मी काय म्हणतो ते तुम्ही ऐका ना. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा, इथून पुढे तुम्ही कायम अशाच हसत आणि अशाच खेळत राहा. मला ह्या सगळ्या गोष्टींचा फार आनंद होतो. तेव्हा ती म्हणत असते, हो रे रुद्र, तू अजिबात त्या सगळ्या गोष्टींची काळजी करू नकोस. तू आहेस ना तर मी हसत आणि आनंदात राहील, हे मात्र तेवढंच जास्त नक्की आहे आणि महत्त्वाचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे तेवढ्यातच सावी आलेली असते. आता सावी आल्यानंतर ती म्हणत असते, असं काही होत नाही आहे त्याने. मी काय म्हणते ते कसं वेगळं करायचं ना तर मी बघते, काही एकत्र राहण्याची गरज नाही आहे. त्यावर थोडंसं गरम पाणी ओतलं ना की लगेचच त्यांची दोघांचीही बोटं वेगळे होतील, याची मला पूर्ण खात्री आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा लगेच वासंती म्हणत असते, त्याची काही गरज नाही आहे, निघेल ते जेव्हा निघायचं तेव्हा. आता गिरिजा आणि त्याचबरोबर रुद्र हे दोघेही जण एकत्रच घरामध्ये वावरत असतात. आता इकडे पतंगाला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी तिथे एक खोलीमध्ये रंगाचा बॉक्स असतो. तो रंगाचा बॉक्स दोघे मिळून काढतात, पण तेवढ्यातच दोघांचाही तोल जातो. आता दोघांचाही तोल गेल्यानंतर इकडे जो काही रुद्र आहे तो खाली पडतो तर गिरिजा त्याच्या अंगावर पडलेली असते. आता दोघेही जण एकमेकांच्या फारच जवळ आलेले असतात. रुद्र तर फक्त आणि फक्त इथे गिरिजाकडे पाहतच असतो. त्याला फार आनंद झालेला असतो. आज पहिल्यांदाच इथे गिरिजा त्याच्या एवढी जवळ असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहतो की इकडे जी काही उर्वशी आहे तिला आता प्रभासवर पूर्ण संशय आलेला असतो आणि प्रभासवर त्या आलेल्या संशयामुळे इकडे आता ती म्हणत असते, नाही प्रभास, काही जरी झालं ना तरीसुद्धा तू खरंच कोमात आहेस की नाटक करतोयस, ह्या गोष्टीची मला इथे पडताळणी करून घ्यायचीच आहे. आणि त्याचमुळे मी आता इथे ही मेणबत्तीच ठरवणार आहे की तू जिवंत आहेस की तू खरंच नॉर्मल आहेस की तू कोमात गेलेला आहेस, हे फक्त आणि फक्त इथे ही मेणबत्तीच ठरवेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि मेणबत्तीचे जे काही त्यातून वितळलेलं जो काही एक प्रकारचा त्यातला जो काही पाणी आहे, गरम पाणी, ते त्याच्या चेहऱ्यावर टाकण्याचा प्रयत्न करते. आता इकडे रुद्र आणि त्याचबरोबर जी काही गिरिजा आहे त्यांचे हात एकमेकांना चिकटलेले असल्या कारणाने ते सेपरेट होत नसतात आणि त्याचमुळे जो काही नागेश्वर आहे तो तिथे येतो आणि नागेश्वर तिथे आल्यानंतर लगेचच आता तो त्यांची ती बोटं वेगळी करण्याची पूर्ण प्रयत्न करत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, आता थोडीशी आग लावली ना तर आगीमुळे ते मेण वितळेल आणि तेव्हा तुमची जी काही बोटं आहेत ना ती सेपरेट होतील, असं तो म्हणतो आणि तेव्हा आग लावत असतो. आता आग आणि त्याच्या हातामध्ये असलेले ते घुंगरं
चांदीचं कडं आणि त्याला ती घुंगरं, हे सगळं एकत्र कॉम्बिनेशन येतं आणि गिरिजा फार घाबरते. धावतच आता रुद्रकडे जाते आणि रुद्रला घट्ट मिठी मारते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय झालं गिरिजा? तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की गिरिजाचं हळदी कुंकू असतं आणि दत्तूचा फोटो तिथे लावलेला असतो, माहेरचं माणूस म्हणून. मुद्दामच उर्वशीच्या तोतया बायका म्हणत असतात, आम्हाला तुम्ही हळदी कुंकासाठी बनवलेलं आहे का इथे शोकसभेसाठी बोलवलेलं आहे? तेव्हा वासंती गिरिजेच्या पाठी खंबीरपणे उभी राहते आणि म्हणत असते, माझ्या सुनेच्या माहेरचं कोणीच आलेलं नाही आहे आणि माझ्या सुनेच्या माहेरचं कोणीच न आल्यामुळे इकडे मी हे सगळं काही करत आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगत आहे की माझ्या सुनेचा बाप म्हणून तिला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे आणि तीच गोष्ट इथे मी व्यवस्थित करत आहे. तेव्हा लगेच आता इकडे जी काही उर्वशी आहे ती येते आणि गिरिजाला बोलण्याचा प्रयत्न करते, पण वासंती मात्र ते सगळं काही सावरून घेत असते. आता इकडे गिरिजा वासंतीला हळदी कुंकू देत असते आणि म्हणत असते, आम्हा दोघींना कोणीही ते वेगळं करू शकणार नाही किंवा करणारसुद्धा नाही. त्यामुळे इथून पुढे आमच्या दोघींच्याही मध्ये अजिबात यायचं नाही, समजलं? असं म्हणून गिरिजाने वासंतीच्या हातात दिलेला असतो आणि जी काही इकडे आता उर्वशी आहे तिला चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.